नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करत अवघ्या 12 तासांच्या आत घरफोडीचा मोठा गुन्हा उघडकीस आणलाय। या कारवाईत पोलिसांनी 6,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीसह 2 विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतलंय। घटनेच्या तपशिलानुसार 27 ते 28 मे 2026 दरम्यान जुना कपडा मार्केट परिसरातील व्यावसायिक राहुल जयचंद बाना यांच्या चिखली कळमना रोडवरील राहुल सिरॅमिक्स प्रायव्हेट लिमिटेड या गोदामातून अज्ञात चोरांनी छताचे टीनचे पत्रे उचकटून आत प्रवेश केला होता। चोरांनी गोदामातून तब्बल 11,39,710 रुपयांचे महागडे टाइल्स आणि सॅनिटरीचे साहित्य चोरून नेले होते। या प्रकरणी कळमना पोलिसात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त श्रीमती अन्नपूर्णा सिंग यांनी तत्काळ तपास चक्रे फिरवली। पोलीस उपनिरीक्षक संतोष कुमार रामलोड यांच्या नेतृत्वात रविकुमार शाहू, प्रदीप पवार, मंगेश लोही, संतोष पांडे, अनिल जाधव आणि प्रफुल्ल मोहोकार यांचे विशेष तपास पथक गठीत करण्यात आले। या पथकाने परिसरातील सुमारे 20 ते 35 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि गोपनीय बातमीदारांकडून माहिती गोळा केली। तांत्रिक आणि मानवी गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपी इरफान अली उर्फ इम्मू रमजान अली याला अटक केली। धक्कादायक बाब म्हणजे या गुन्ह्यात सामील असलेल्या 2 अल्पवयीन मुलांनी आपल्या मैत्रिणीला महागडा आयफोन मोबाईल खरेदी करून देण्यासाठी पैशांची गरज असल्याने ही घरफोडी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी आरोपींकडून ॲक्विलो कंपनीचे विविध डिझाईनचे सोन्याचे प्रस्तर, सोनेरी आणि चांदीच्या रंगाचे महागडे नळ असा एकूण 6,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही धडक कारवाई नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे व त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली आहे। राहुल जयचंद बत्रा यांचे गोडाऊन आहे, टाइल्सचे गोडाऊन, टाइल्स आणि त्याच्यामध्ये आपले जे बाथरूमचे नळ वगैरे आहेत, लक्झरियस नळ वगैरे असे गोडाऊन आहे त्यांचं। आणि त्यांच्या गोडाऊनमध्ये दिनांक 1/6/2026 रोजी काही अज्ञात आरोपितांनी चोरी केल्याने जवळपास 11,39,710 रुपयाचे किमतीचे नळ, एक लक्झरी नळ चोरी करून गेले होते। त्या अज्ञात आरोपिताविरुद्ध आपण पोलीस ठाणे कळमना येथे 535/26 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कलम 305 331 331 BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आणि गुन्हा दाखल केल्यानंतर सर्व वरिष्ठ अधिकारी माननीय झोन 5 मॅडम श्रीमती अन्नपूर्णा सिंग मॅडम, तसेच ACP सर श्री कळमना विभाग श्री रोहित ओवाळ सर आणि आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण काळे सर, तसेच तपास पथकातील सर्व स्टाफ आम्ही घटनास्थळी व्हिजिट केली आणि व्हिजिट केल्यानंतर माननीय झोन 5 मॅडम यांनी आम्हाला घटनास्थळी काही सूचना दिलेल्या होत्या। त्या सूचनाच्या अनुषंगाने परिसरातील सर्व घटनास्थळाच्या जवळपासचे कॅमेरे पाहिले आम्ही आणि आमचे जे सोर्स होता, इंटरनल सोर्स आमचा, तो ऍक्टिव्ह केला आणि आम्हाला अशी माहिती मिळाली गुप्त बातमीदाराकडून की मिनी मातानगर येथे राहणारे जे 2 विधी संघर्ष बालक आहेत त्यांनी ही चोरी केल्याचं आम्हाला निष्पन्न झालं आणि 2 विधी संघर्ष बालक यांना स्टाफच्या मदतीने आम्ही ताब्यात घेतलं। त्यांच्या पालकासमक्ष आम्ही त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आणि सदर गुन्ह्यामध्ये जे नळ चोरी करण्यात आले होते ते चोरलेले नळ त्यांनी यशोधरा नगर येथे राहणारा एक फेरीवाला आहे, त्याचं नाव आहे इरफान अली उर्फ इम्मू रमजान अली, राहणार फुकटनगर यशोधरा, सदर इसमाकडे त्यांनी सर्व मुद्देमाल 20,000 रुपये किमतीमध्ये विकलेला आहे असं आम्हाला तपासात निष्पन्न झालं। तपासात निष्पन्न झाल्यावरून आम्ही लगेच टीम रवाना करून इरफान अली याला ताब्यात घेतलं आणि इरफानला ताब्यात घेऊन आम्ही त्याला अटक केली। अटक दरम्यान त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यानेही गुन्हा केल्याचं कबूल केलं आणि सर्व मुद्देमाल त्याने जे खरेदी केला होता ते मुद्देमाल त्याने परत केलेला आहे। जवळपास 6,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल आपण आतापर्यंत जप्त केलेला आहे आणि इरफान अटक आहे। त्याचा PCR आपण 4/6/2026 रोजी तो आपल्याला मिळालेला आहे। इरफानकडे बाकी तपास सुरू आहे आणि सदरची कारवाईमध्ये आपण तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की 2 विधी संघर्ष बालकांनी जी चोरी केली आहे त्यांच्याकडे कारण जाणून घेतलं असता आपण त्यांचं असं म्हणणं आलं की त्यांची एक मैत्रीण आहे, त्या मैत्रिणीला महागडा आयफोन द्यायचा होता त्याला गिफ्ट, आणि त्यासाठी पैशाची आवश्यकता होती म्हणून त्याने चोरी केल्याची त्यांनी कबुली दिलेली आहे आपल्याकडे। आणि सदरची कारवाई माननीय झोन 5 मॅडम श्रीमती अन्नपूर्णा सिंग मॅडम, तसेच ACP कळमना विभाग श्री रोहित ओवाळ सर यांच्या मार्गदर्शनामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण काळे सर आणि पोलीस निरीक्षक गुन्हे श्री पठाण सर यांच्या मार्गदर्शनामध्ये तपास पथक, अंमलदार पोलीस हवालदार रविकुमार शाहू, पोलीस हवालदार प्रदीप पवार, पोलीस अंमलदार संतोष पांडे, पोलीस अंमलदार मंगेश लोही, पोलीस अंमलदार अनिल जाधव आणि पोलीस अंमलदार प्रफुल्ल गोहळकर यांनी या टीमने मिळून ही कारवाईला अंजाम दिलेला आहे।